महाराष्ट्रामध्ये नुकतीच निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून अत्यंत धक्कादायक असे निकाल लागले आहेत। हे निकाल नेत्यांच्या इतक्या जिव्हारी लागले की काहींना तर थेट रुग्णालयांचाच रस्ता धरावा लागला। महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी असलेल्या भाजपा शिवसेना सत्तेमधील 7 मंत्र्यांना जनतेने घरचा रस्ता दाखविला असून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभवांना सामोरे जावे लागले। महाराष्ट्रातील जे 7 कॅबिनेट मंत्री निवडणूक हरले त्यामध्ये राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे, जलसंवर्धन मंत्री राम नाईक, सार्वजनिक बांधकाम मंत्री डॉक्टर परिणय फुके यांच्यासह राज्यमंत्री असलेले बाळासाहेब भेंगडे यांचा समावेश असून हे सर्व भाजपाचे मंत्री होते। त्याचप्रमाणे शिवसेनेच्या कोट्यातील मंत्री असलेले रोजगार हमी योजना मंत्री जयदत्त क्षीरसागर, जालनाचे अर्जुन खोतकर, पुरंदरचे विजय शिवतारे यांना सुद्धा 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले। त्याचप्रमाणे विधानसभेचे अध्यक्ष असलेले हरिभाऊ बागडे हे विजयी झाले असून त्यांचा हा 6व्यांदा विजय झाला। त्याचप्रमाणे विधानसभेचे उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे विजय आवटी यांना सुद्धा निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला। तर दुसरीकडे पाहिले असता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे हे यावेळी विजयी झाले आहेत। त्याचप्रमाणे 2014 मध्ये विधानसभेत मंत्री असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, जयकुमार रावल, संभाजी पंडित निलंगेकर, बबनराव लोणीकर, सुभाष देशमुख, आशिष शेला, डॉक्टर संजय कुटे, सुरेश खाडे, तानाजी सावंत, मदन येरावार, विद्या ठाकूर, रवींद्र वायकर, संजय राठोड, विजय देशमुख, दादा भुसे, दीपक केसरकर, योगेश सागर, अतुल सावे, गुलाबराव पाटील, रवींद्र चव्हाण हे विजयी झाले आहेत। विदर्भ न्यूज करिता अमरावती येथून उत्तम ब्राह्मणवाडे यांचा वृत्तांत।